मित्रांनो पाहू शकतात आपल्या सर्वांचे लाडके या ठिकाणी वैभवदादा आलेले आहेत. वैभव मामा, सॉरी दादा पण नाही आपण बोलत, मामा बोलतो. मामा नमस्कार. नमस्कार. कसा वाटला तुम्हाला हा मुंबईचा मैदान? आज घाटावरली फिलिंग येते इकडे. आज पहिल्यांदा बिनजोड सोडून 3 फेऱ्यात आलो इकडे. मैदान कसा भरलाय? नाही, एक नंबर सुनू दादा नियोजन केलंय. आणि जे फक्त आता बोलत होते मुंबईमध्ये बिनजोडच चालते, आता मुंबईमध्ये 3 फेऱ्याचे मैदान व्हायला लागले. आनंद आहे. चांगलं मैदान भरवलं आहे. आयोजन नियोजन चांगलं केलं दादांनी. आता तुम्ही बोलता सोनू दादांनी नियोजन केलं, आज काय महाराज कुणाच्या नियोजनात पळणार कसं काय? आता सोनू दादाचं आमचं जुनं रिलेशन आहे आणि त्या रिलेशनसाठी आपण महाराज बैल, आता बाकी आता तिकडे गेला रेटरे धरणला, पण महाराज बैल सोनू दादाच्या नियोजनात चांगला पैरा करून इथं आणलाय आज. आता कसं झालं, एक मुंबईला आणि एक तिकडं धावपळ झाली असेल, अर्धी टीम तिकडे गेली तुमची? हो, अर्धी टीम तिकडं अर्धी पोरं इकडं. आता तिथे रेटरे धरणचा कसा काय, तिकडे कसं काय नियोजन? तिकडे पहिल्या गटात गाडी पळणार आहे. हा काय? इकडे थोडा उन्हाचा प्रमाण तुम्हाला जाणवत असेल जास्तच? हो, पण आई दरवेळेसपेक्षा थोडा कमीच आहे. आज आपले कितव्या गटामध्ये कसं काय नियोजन? 38 मध्ये येते महाराज आणि बलमा. बलमा विशेष माहिती द्या. बलमा आता म्हणजे जाईल त्या मैदानात फायनलला आहे. नाशिककरांचा बैल येतो, पुण्यामध्ये आहे बैल. आणि काल बैल पळून म्हणजे गटाला त्यांची पराभव झाला, लॉबी झाली गाडी, तरी त्यांनी फक्त आपल्या शब्दा खातीर एवढा लांब परत इथपर्यंत आणलाय. नाही, नक्कीच ना, त्यांचे पण आभार मानायला लागतील, कारण का एवढ्या लांबचा प्रवास परत बैल पळून पण त्या बैलाला आराम पण नसेल भेटला. नाही, इथं आता आहे तो इथंच आराम. तुम्ही किती वाजता पोहोचले वगैरे? रात्री 2 वाजता आलो आम्ही. बापरे, तुमचा नेहमी रात्रीचा प्रवास जास्त होतो? हो, कारण त्या एक्सप्रेसला गर्दी असते त्याच्यामुळे रात्रीच निघतो आपण. आज कोण कोण टीम आलेत तुम्ही? आहेत पोरं आहे आमची सगळी, झोपलेत काही जण. आता कितव्या गटामध्ये काय? 38 मध्ये आता तासाला 4. ड्रायव्हर कोण बसणार? दादा ड्रायव्हर ढवळ. हा काय, ड्रायव्हर पण घेऊन आलेत? हो. आणखी काय अनुभव सांगाल या मैदानाचा? अनुभव नाही असं, पण आपलं खरं 3 फेऱ्याचे जसे मैदानात रिस्त आणि रास्त चालले तसेच मुंबईमध्ये पण मैदान चांगलं चाललंय आणि ते नियोजन तेवढं करावं लागते, ते दादाने केलेले समजा. आणखी विचार झाला ना तर तुमच्या ओळखीचे पश्चिम महाराष्ट्रातले कोणते नंदी अजून आलेले तिथे? आता आहेत की वादळात ती घाटाव बैल पाहिजे 3 फेऱ्यात, ती बरीच बैल आहे तिथे. आणि ना अशी पण आता म्हणजे एक प्रकारे नाही, इथं बरीच बैल आहेत, म्हणजे कुठं ना कुठं काय ना काय बैल बांधलेली आहेत, बरीच ना कुठली भरपूर बैल आहेत, एवढी म्हणजे आगली वेगळी बैल आहेत सगळी. हो, आणि गट पण जास्त आले, गाड्याची नोंद पण जास्त आली ना. आणि मी बघितलं ना तर इथे खूप चांगली संकल्पना आहे, जे गाडा मालक येतील, जे पाहुणे येतील त्यांचा चांगल्या प्रकारे सत्कार देखील केला जातो. सत्कार करतात ते, आणि जे घाटावर नाही येतात खास करून ते त्यांचा घेतला सत्कार. मला तरी वाटतं ना खाली पण आपले पंच वगैरे सगळे वरचेच मंडळी आहेत आणि कॉमेंटेटर पण आपला वरचाच आहे. हो, आणि झेंडा पंच बी मग घाटावलाच आहे. हा काय, त्याच्यामुळे कुठंतरी मैदान उजेडात फायनल होणार. आणखी काय म्हणजे आता झालं ते सगळं, आता कसं आहे खाली बरीच गर्दी आहे आणि इथल्या लोकांना कशी पब्लिकची बैला खूप आहेत आणि यांना पब्लिकनी फाट्या आवडतात. तुम्हाला आत न लागले काय बोलाल? नाही, आतनं नाही, तसं आम्ही पैरा करतानाच बाहेरचा केलेला आहे आज, त्यामुळे दोन्ही खांदी कडनी आली तरी ठाम बैल आम्हाला. कुठनं पण येऊ बैल पाळणारच. आता चिठ्ठी सोनूदादांनीच टाकली होती, चिठ्ठी सोनूदादाच्याच नावाने गाडी पळणार आम्ही. आणि मी बघतो ना हा मुरमी माल आहे, कुठे पाय वगैरे धसणार असा काहीच विषय नाही, एकदम कडक माती आणि एकदम त्यांनी पळण्याजोगत केले, बैलांना अजिबात कुठलाही त्रास नाही. चालेल, नियोजन आयोजन एक नंबर. हो चालेल, धन्यवाद दादा. मित्रांनो, आपण नेहमी बघतो ना दादा पश्चिम महाराष्ट्र असो नाहीतर मुंबई असो, कधी मुलाखतीसाठी नाही बोलत नाही, कधी काही बोलत नाही, थोडे का नको 2 शब्द दादा तू नेहमीच बोलतो. तुमचं प्रेम आहे त्याच्यामुळे तुम्ही पण येते आमच्या बशी, तुम्हाला नाराज करून आम्हाला पण चांगलं वाटणार नाही. चालेल.